तर नमस्कार पब्लिक. आज सकाळी निघालो होतो शेताकडे, कारण थोडेफार फुलं तोडून घेऊन जायचं होतं गावामध्ये. पण आज मारुती जन्म असल्यामुळे गावातून पप्पाला फोन आला होता की फुलं घेऊन वाटला म्हणून आई साहेब आणि मी आले होते शेतात येऊन सगळ्यात पहिले तर फटाफट फुलं तोडून घेतले, जेवढे लागतात तेवढे. फटाफट मध्ये एक थैलीभर फुलं तोडून घेतलो आणि परत मी निघालो गावात जायसाठी, कारण गावात जाऊन परत वापस येऊन बाजारला पण जायचं होतं. गावात येऊन मारुतीच्या पारापाशी आलो होतो, तर पारापाशी मध्ये मारुतीचा अभिषेक वगैरे चालू होता. आता मारुतीचं दर्शन वगैरे घेतले, फुलं वगैरे दिले आणि आपल्या स्प्लेंडरला चावी लावून निघालो परत घरी जायसाठी, कारण घरी जाऊन परत कॅरेट घेऊन परत शेताकडे पण यायचं होतं. घरी आलो, घरी येऊन कॅरेट वगैरे घेतले, पोते वगैरे ओले करून घेतलो आणि मी येऊन पोहोचलो शेतामध्ये. आई आणि ताई मी सगळे जण तोडणार होते आता दोडके. ते जरा बी नवशीर करता मी ताई साहेब लागले दोडके तोडायला, कारण लवकर जेवढ्या लवकर बाजारात जाशाल तेवढ्या लवकर जागा आपल्याला चांगली भेटल. फटाफट मध्ये 2-3 टोपले आणि 2 बकेट भरून दोडके वगैरे सगळे तोडून ताई साहेब इकडे दोडके तोडजोस आईनं काकड्या पण तोडली होती. मग लगेच दोडके वगैरे सगळे कॅरेट मध्ये व्यवस्थित रचून घेतलो. सगळं जेवढं पण सामान होतं तेवढं घेऊन आलो घरी. काटा वगैरे घेतला, काट्या वगैरे घेऊन परत निघालो मी नायगावच्या दिशेनं. जेवढं सगळं माळ होतं तेवढं तोडायलाच मला घरी 12 वाजले होते. नायगावला पोहोचस तर मला कशी पण 1 वाजता, तर 1 वाजता मी नायगाव मध्ये येऊन पोहोचलो. पण आज जागा पण भेटली होती बाजारामध्ये. बाजारात आलेल्या सगळ्यात पहिले आपला सगळा भाजीपाला व्यवस्थित लावून घेतलो, सगळ्यावर पोतं वगैरे झाकून ठेवलं होतं. नायगावच्या बाजारामध्ये चांगला माल आणि जागा चांगली भेटली की माल इकायला पण जास्त काही टाइम लागत नाही. शेवटी 7 वाजेपर्यंत माझं सगळं दोडका काकडी वगैरे तर इकली. राहिला होता फक्त वांग्याला तर सध्या काही मार्केट नाही. तसंच सगळा वांगा वगैरे कॅरेटमध्ये टाकला, सगळं सामान वगैरे गाडीला बांधलं. मग काय मी आमचे शेजारी वगैरे सगळेजण निघालो घरी जायसाठी. पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून टाका.